नमस्कार महाराष्ट्र, जसे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता IBPS म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्यातर्फे 5208 जागांसाठी बंपर भरती निघाली आहे। हे त्यांचं ऑफिशियल होम पेज आहे। इथे त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल। तुम्ही इथे त्यांची PDF बघू शकता। 1/7 म्हणजेच 1 जुलैला अप्लाय करणं सुरू देखील झालेलं आहे आणि अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही 21 जुलै 2025 असणार आहे आणि फी पेमेंट करायची देखील 21 जुलै 2025 ही तारीख असणार आहे। 4 पार्ट मध्ये तुमची एग्जाम असणार आहे। पहिली असेल ती प्रिलिमिनरी एग्जाम असणार आहे। इथे तुम्ही बघू शकता ती ऑगस्ट मध्ये होणार आहे आणि त्यानंतर तुमची मेन एक्झामिनेशन होणार आहे ती ऑक्टोबर मध्ये होणार आहे। त्यानंतर इथे त्यांनी एक नवीन टेस्ट ती आहे पर्सनॅलिटी टेस्ट, ती तुमची नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये होणार आहे। त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल तो डिसेंबर आणि जानेवारी मध्ये होऊ शकणार आहे। त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल, ते सिलेक्शन तुमचं जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे। म्हणजे जर तुम्ही बँकेत जॉबला लागायचं स्वप्न बघत असाल तर पुढच्या जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं असेल। जर तुम्ही अभ्यास चांगला केला असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये ही एक्झाम क्रॅक करून तुम्ही तुमच्या ड्रीम पोस्टला असाल। तुम्ही बघू शकता इथे पे लेवल जे स्पेस स्केल आहे ते किती असणार आहे। बेसिक जे आहे ते 48,480 ते 85,920 एवढं तुम्हाला पे स्केल म्हणजे पेमेंट मिळणार आहे आणि 48,000 देखील खूप जास्त पेमेंट आहे। त्यामुळे ही संधी तुम्ही नक्की सोडू नका। जर तुम्ही भारताचे नागरिक असाल तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात। आता महत्त्वाचं म्हणजे एज लिमिट काय दिलंय यांनी, 1/7/2025 म्हणजे 1 जुलै 2025 पर्यंत तुमचं कमीत कमी हे वय 20 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं वय हे 30 वर्ष पाहिजे आणि तुमचा जन्म हा 2/7/1995 च्या आधी नसावा आणि 1/7/2005 नंतर नसावा। या ज्या त्यांनी 2 तारखा दिल्या आहेत 2 जुलै 1995 ते 1 जुलै 2005 या दरम्यान तुमचा जन्म झालेला असावा। त्यानंतर त्यांनी इथे वयामध्ये सूट देखील दिलेली आहे। जसं की तुम्ही बघू शकता SC आणि ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट आहे। जे OBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आहे त्यांच्यासाठी 3 वर्षाची सूट आहे। त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी यांच्यासाठी 10 वर्षाची सूट आहे आणि जे एक्स सर्व्हिसमॅन वगैरे आहे त्यांच्यासाठी 5 वर्षाची इथे सूट दिलेली आहे। आता तुम्ही इथे बघू शकता फी किती असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही SC ST PWD कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी फक्त 175 रुपये प्लस GST एवढी फी असणार आहे आणि जर तुम्ही ऑल अदर कॅन्डिडेट्स असाल तर तुम्हाला प्लस GST एवढी फी असणार आहे। आता सर्वात पहिले तुमची प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे। त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न असणार आहेत 30 मार्कासाठी आणि ती परीक्षा इंग्लिश मध्येच असणार आहे। त्यासाठी तुम्हाला 20 मिनिटं मिळणार आहे। त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 प्रश्न असणार आहेत 30 मार्कासाठी आणि इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज मध्ये तुम्ही हा पेपर देऊ शकता। त्यानंतर 20 मिनिटं तुम्हाला इथे मिळणार आहे। त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी आहे ते 35 प्रश्न असणार आहे त्यासाठी 40 मार्क असणार आहे आणि इंग्लिश आणि हिंदी मध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि 20 मिनिटं असणार आहे। म्हणजे संपूर्ण पेपर हा प्रिलिमिनरी एक्झामचा 100 मार्काचा असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 60 मिनिटं एवढा कालावधी मिळणार आहे। आता खूप जण असा प्रश्न विचारतात की मॅडम मी मराठीमध्ये एक्झाम देऊ का, तर नाही, त्यांनी इथे सांगितलंय की हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुम्ही इथे एक्झाम देऊ शकता। त्यानंतर तुम्ही बघू शकता मेन एक्झाम काय, जर तुम्ही प्रिलिमिनरी एक्झाम क्रॅक केली त्यानंतर तुम्ही मेन एक्झाम देऊ शकता। पहिला त्याचा सब्जेक्ट असणारी रिझनिंग 40 प्रश्न असणार आहे 60 मार्कासाठी। इंग्लिश किंवा हिंदीमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता 50 मिनिटं यासाठी मिळणार आहे। त्यानंतर जनरल, इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, डिजिटल, फायनान्शियल अवेअरनेस इंक्लुडिंग RBI सर्कल्स त्यासाठी 35 प्रश्न असणार आहे 50 मार्कासाठी। हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि 25 मिनिटं तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर इंग्लिश लँग्वेजचा पेपर असेल 35 प्रश्न असेल 40 मार्कासाठी असेल आणि तुम्ही इंग्लिशमध्ये ही एक्झाम देऊ शकता 40 मिनिटं असणार आहे। त्यानंतर डेटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन यासाठी 35 प्रश्न असणार आहे 50 मार्कासाठी। इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता 45 मिनिटं तुम्हाला एक्झामसाठी मिळणार आहे। म्हणजे 145 प्रश्न असतील तुम्हाला आणि 200 मार्कांचा पेपर असेल आणि त्यासाठी तुम्हाला 60 मिनिटं मिळणार आहे। इथे तुम्हाला इथे दिले डिस्क्रिप्टिव्ह पेपर एसे आणि कॉम्प्रिहेन्शनसाठी तुम्हाला 2 प्रश्न असेल 25 मार्कासाठी आणि त्यासाठी तुम्हाला 30 मिनिटं मिळणार आहे।
तो पेपर तुम्ही इंग्लिश लँग्वेज मध्येच देऊ शकणार आहात। त्यानंतर तुम्ही प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुमची पर्सनॅलिटी टेस्ट होणार आहे। ही टेस्ट त्यांनी या वर्षी नवीन आणली। पर्सनॅलिटी टेस्ट दुसरं तिसरं काही नसून तुमचा सेल्फ रिपोर्ट असणार आहे। जसं त्यांनी इथे सांगितले की पर्सनॅलिटी टेस्ट ही मॅन्डेटरी असणार आहे। जे इंटरव्ह्यू साठी अपियर असेल त्यांच्यासाठी ही पर्सनॅलिटी टेस्ट मॅन्डेटरी असणार आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकता ऑनलाईन म्हणजे प्रिलिमिनरी आणि मेन एक्झाम यासाठी तुम्हाला 1/4 म्हणजे 0.25 एवढं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। आता तुम्ही इथे बघू शकता 5208 जागांसाठी भरती आहे, तर त्या वेगवेगळ्या बँकांमार्फत आहे। बँक ऑफ बडोदा तुम्ही इथे बघू शकता एसटी साठी 150 जागा, एसटी साठी 75, ओबी साठी 270, ईडब्ल्यूएस साठी 100, यूआर साठी 405 अशा टोटल 1000 इथे जागा असणार आहे। त्यानंतर बँक ऑफ इंडिया मध्ये किती ते तुम्ही इथे बघू शकणार आहात। त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 150, एससी साठी, एसटी साठी 75, ओबीसी साठी 270, ईडब्ल्यूएस साठी 100, यूआर मधून असाल तर त्यासाठी 405 जागा आहे आणि टोटल इथे पण 1000 जागा आहे। त्यानंतर कॅनरा बँक मध्ये किती येते तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये देखील वॅकन्सी निघाली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता जी इंडियन बँक आहे त्यांनी अजून त्यांच्या वॅकन्सी सांगितल्या नाहीये, ते पण लवकरच त्यांच्या वॅकन्सी डिक्लेअर करतील। त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये 450 जागांसाठी भरती आहे। त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेमध्ये 200 जागांसाठी भरती आहे। त्यानंतर पंजाब आणि सिंध बँकेसाठी 358 जागांची भरती आणि युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांनी अजून त्यांच्या जागा किती आहेत ते डिक्लेअर केलेलं नाहीये। तुम्ही बघू शकता एवढ्या सर्व बँकांमध्ये वॅकन्सी निघाली आहे। तुम्ही नक्की अप्लाय करा। जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अशाच नवीन नवीन जॉबच्या इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आता इथे एक्झाम सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे असणार आहे ते तुम्ही इथे बघू शकता। महाराष्ट्रामध्ये अकोला, अमरावती, नंतर अहमदनगर, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि सोलापूर एवढ्या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात। आता त्यांची ही संपूर्ण PDF तुम्हाला दिलेली आहे। जर तुम्हाला ही PDF वाचणं अवघड असेल, आपला मराठीमध्ये ब्लॉग टाकलाय त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल। तो ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचा आणि समजून घ्या। आता अप्लाय कसं करायचं, या पेजवरून तुम्हाला अप्लाय करायचं याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल। 1 जुलै पासून ऑलरेडी अप्लाय करणं सुरू झालंय। 21 जुलै पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन प्रिंटिंग करू शकणार आहात आणि ऑनलाईन फी तुम्ही 1/7 पासून 21/7 पर्यंत करू शकणार आहात। जर तुमचं ऑलरेडी IBPS पोर्टलवर रजिस्टर असेल तर तुम्हाला रजिस्टर करण्याची काही गरज नाही, डायरेक्ट तुम्ही लॉग इन करून अप्लाय करू शकता। पण जर तुमचं रजिस्ट्रेशन याआधी नसेल तर तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करून तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचे। जसं की रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो, सिग्नेचर, ऑल डिटेल्स ऑदर म्हणजे शाळेचं नाव, ॲड्रेस वगैरे, त्यानंतर फॉर्म तुमचा प्रिव्ह्यू करायचा आहे, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि तुम्हाला इथे तुमचं पेमेंट करायचं आहे। जसं की तुम्ही बघू शकता इथे काही दुसरं नसतं। फर्स्ट नेम तुमचं टाकायचंय, कन्फर्म करायचंय तुमचं फर्स्ट नेम, तुमचं मिडल नेम टाकायचंय, तुमचं मिडल नेम कन्फर्म करायचंय, लास्ट नेम टाकायचंय, इथे तुमचं लास्ट नेम कन्फर्म करायचंय। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे। एक दुसरा म्हणजे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाकायचा आहे। इन केस या मोबाईल नंबरवर तुमचा OTP सेंड नाही झाला तर या मोबाईल नंबरवर OTP येऊ शकतो। त्यानंतर तुमचा ईमेल ID टाकायचा आहे, डोमेन नेम्स टाकायचा आहे, ईमेल ID कन्फर्म करायचा आहे आणि हा सिक्युरिटी कॅप्चा असतो तो इथे टाकून तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचे आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून तुम्ही फॉर्म भरून फी पेमेंट करून तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार आहात। चॅनलवर नवीन आला असाल, अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।